श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय. गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व विघ्न. माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी उद्या बुधवार 28 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी होणार आहे. हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे. ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपतीला समर्पित असून या दिवशी गणपतीच्या विधिवत पूजेसह काही उपाय करणे अत्यंत फलदायी ठरते. त्यानुसार जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय केले पाहिजे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दर महिन्याला 2 वेळा चतुर्थी तिथी येते. एक म्हणजे शुक्ल पक्षात तर दुसरी चतुर्थी ही कृष्ण पक्षात साजरी होत असते. त्यानुसार माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवार 28 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी होत आहे. हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे. ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपतींना समर्पित असून या दिवशी गणपतीच्या विधिवत पूजेसह काही उपाय करणे अत्यंत फलदायी ठरते. त्यानुसार जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय केले पाहिजेत. याविषयी बघा, माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी ही 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 1:53 सुरू होईल, तर 29 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:18 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारीला साजरी होईल. या दिवशी काही सोपे उपाय करून गणपतीची कृपा प्राप्त करता येते. तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात श्रीयंत्र आणि मध्ये एक सुपारी ठेवावी. त्यानंतर गणपतीची पूजा करून हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. या उपायाने संपत्तीत वाढ होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर 2 सुपारी आणि 2 वेलची ठेवून त्याची पूजा करावी. या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न होतो, भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असं केल्याने तुम्हाला कुशाग्र बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद देखील मिळू शकतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर एका भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात लाल चंदन, फुले, अक्षदा इत्यादी टाकून चंद्राला अर्घ्य अर्पण करावं. असं केल्यानं तुमच्या कुटुंबावर चंद्रदेवाची कृपा होईल व तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी देखील खूप मदत होणार आहे. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.